हॅलो हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज रेसिपी असणार आहे. तर आज उडदाचं वरण करणार आहे गावकडच्या पद्धतीनं. तर इथं मी 1.5 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी आपली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर हे बघा, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ, 1.5 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. त्याला छान असं मॅश करून घेतलं मॅशरनी आणि कुकरला याला 5-6 शिट्ट्या होऊ दिल्या, कारण डाळ शिजायला ही वेळ लागते. तर 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या मीडियम याच्यावर. तर छान शिजून बघा किती छान अशी गरगरीत शिजलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कांदा, टोमॅटो हे चॉपरमध्ये चॉप करून घेतले मी. मोठा एक कांदा आणि अर्धा टोमॅटो आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि इथं हे वाटण बनवून घेतलेलं आहे डाळसाठी. त्याच्यात मिरची आहे, लसूण आहे, हिरवी कोथिंबीर आहे आणि जिरा आहे. ते भाजीसाठी वाटण आहे. गरम मसाला, हळद, धनिया पावडर, कस्तुरी मेथी, आपलं मीठ, भाजीला लागणारं ऑइल, तेल आणि हे जे वाटण केलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलेलं आहे भाजीत टाकायला. तर एवढं सगळं साहित्य लागणार आहे. तर आता चला स्टार्ट करूया. तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवर. आधी तेल घालून घेऊया कढईत, कारण उडदाचं वरण बनवतो आपण झणझणीत. तर थोडं तेल थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं. रेग्युलरच्या ज्या भाजीत टाकतो ना आपण त्याच्यापेक्षा थोडंसं. आणि याला छान तापू द्यायचं. आणि एक हिंग दाखवायचं राहिलं, हिंग पण टाकायचं आहे आपल्याला. तर 1 बाय 1 मी दाखवतेच तुम्हाला कसं काय काय टाकायचं आहे. तर सर्वात आधी तेल छान गरम होऊ देऊया आपण, कारण तेल गरम व्हायला वेळ लागतो. आणि तोपर्यंत मी काय केलं, उडदाच्या डाळ जास्त घट्ट होती ना, थोडंसं पाणी टाकून मॅश हे केलं आहे, पातळ केलं आहे. हे बघा, जेवढं आपल्याला वरण पातळ पाहिजे ना, आणि जास्त बारीक नाही करायचं, असं थोडीशी डाळ दिसली पाहिजे उडदाची, असं राहू द्यायचं. तर आपण सोबतच आता जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून देणार आहोत. तर कढीपत्ता हे आपलं छान मोहरी तडतडत आहे. त्याच्यातच थोडासा हिंग टाकायचा, असं 1 चुटकी, नाही तर अर्धा चम्मचला अर्धा चम्मच, असा अर्धा पाऊण चम्मच टाकायचा. तर बघा छान असं तडतडत आहे. यानंतर आपण टाकणार आहोत कांदा, टोमॅटो. जास्त बारीक नाही करून घ्यायचं. नॉर्मल कांदा टोमॅटो करायचं, आबडधोबड असं. छान तेलात परतून घ्यायचं. आणि हे परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मिठानं काय होते, पटकन शिजते कांदा आणि टोमॅटो. तर तुम्ही हे गावकडच्या पद्धतीनं नक्की बनवा, खूप भारी होते उडदाची डाळ. आणि त्याचसोबत बनवलेले आहेत भाकरी मी. तर भाकरी पण दाखवते तुम्हाला. आणि झणझणीत असा ठेचा, तर गावकडचा बेत असणार आहे आज. तर आता हे वाटण टाकणार आहोत आपण, मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीरचं. तर मिरच्या जास्त नाही आहेत, कोथिंबीर जास्त घेतली म्हणून तसं दिसतंय. आता ठेचायला आपण 2 मिनटं छान असं परतून घेऊ. तर छान मिरची वगैरे परतून झालेली आहे 1 मिनटं. आता आपण हे गरम मसाला, धनिया पावडर, हळद आणि कस्तुरी मेथी टाकून घेऊ. हे पण छान असं मिक्स करायचं. टोमॅटो तुम्ही याच्यात स्किप केलं तरी चालेल, पण मी अर्धं घेतलेलं होतं माझ्याकडे, अर्धं चिरलेलं. म्हटलं वाया जायपेक्षा टाकावं भाजीत. तुम्ही स्किप केलं तरी चालेल.
तर हे 1 मिनटं छान असं परतून घेऊ आणि ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. तर 1 मिनटं झाले. आता आपलं उडदाची डाळ त्याच्यात टाकून घेऊया. तुम्हाला घट्ट हवी असेल घट्ट ठेवा, पातळ हवी असेल पातळ ठेवू शकता. तर आम्ही भाकरीसोबत खाणार आहे म्हणून थोडी पातळच करणार आहे. बघा जास्त पातळ नाही झालेली आहे, मीडियम झालेली. आणि वरनं थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता याला शिजू द्यायचं 1-2 गटके येईपर्यंत, उकडी येईपर्यंत. आता शिजण्यासाठी मी झाकण ठेवते म्हणजे छान लगेच उकडी येते. तर दाखवते तुम्हाला, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर 2 मिनटात छान असं वाफेवर शिजू द्यायचं. बघा किती छान असं झणझणीत वरण झालेलं आहे. तर बघू शकता आजचा बेत, उडदाचं वरण, भाकरी, ठेचा, ताकफोडणी आणि सॅलेड. तर छान असा बेत झालेला आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. तर गावकडच्या पद्धतीने छान असा बेत केलेला आहे आज. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना.